नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहे जे आपले एकरी 150-200 क्विंटल कांदा काढायचे जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये प्रथमतः जी आहे कांदा लागवड योग्य प्रकारे होणं अत्यंत गरजेचं आहे। जसे की मित्रांनो आपल्याला पाहायला भेटते की काही शेतकरी बांधाचे एक वर्म्याचे कांदे पातळ होऊन जातात, रोप चांगला असूनही त्याला मर रोग येते किंवा कांदा ज़्यादा दाट होऊन जाते व त्याची साईज बनत नाही। तर हे सारे प्रॉब्लेम आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो जे काही शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहात ते आपल्या व्हिडिओला फक्त लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, अन्यथा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू नका। शेतकरी बांधवांनो बेसिक प्रॉब्लेम आपल्याला पाहायला भेटतो, म्हणजे समजा शेतकऱ्यामध्ये प्रॉब्लेम पाहायला भेटतो की जवळजवळ आपल्या कांद्याची एक साईड पुरी जळलेली असते किंवा त्या साईडचे कांदे जवळजवळ 100-150 कांदे पातळ होईल असतात। तर याच्यामुळे जे पातळ होतात याचं मुख्य कारण असं मित्रांनो, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये आपला जो सूर्य आहे हे पूर्णतः दक्षिण साईडला चालला जातो आणि त्याचं टेम्परेचर फक्त एक साईडला बसते। जी साईड आपली वर्मा जळतो त्या साईडला त्याचं टेम्परेचर बसतं, त्याच्यामुळे आपले ते कांदा जळतो किंवा तिकडे ते मर रोग येतात। मित्रांनो याचं सोल्युशन असं का आपल्याला शक्य होईन असं सव्वाची लागवड करायची आहे, म्हणजे ज्याला आपण उत्तर दक्षिण म्हणू। जेवढं होईल तेवढं पूर्व पश्चिम लागवड आपल्याला टाळायची आहे गादी वाफ्यामध्ये। त्याच्यामुळे आपले कांदे मरणार नाही आणि आपले 150 कांदे वाढले तर आपले ॲव्हरेजमध्ये लय मोठी वाढ होते। मित्रांनो दुसरा प्रश्न असा, आपल्या कांद्यामध्ये 4 कांद्यामध्ये अंतर किती असावं? आता काही शेतकरी मित्र कांदा जादा जवळ लागवड होऊन जाते ते कांदे बारीक राहून जातात, किंवा काही शेतकरी मित्रांचे कांदे जादा पातळ लागून जातात, त्यांची लई ओव्हर साईज होऊन जाते व त्याला मुक्कजोड निवडते। मित्रांनो ह्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला 4 कांदे जे आहे ते 4 कांद्यामध्ये आपण जो चहाची बशी पितो, चहा ज्या बशीमध्ये पितो त्या बशी इतका अंतर 4 कांद्यामध्ये आपलं असणं गरजेचं आहे। याच्यापेक्षा पातळ असले ते पण ओव्हर साईज होऊन त्याला मुक्कजोड येते आणि याच्यापेक्षा जर दाट असले तर ते कांदे बारीक राहतात। अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे मित्रांनो लागवडीमध्ये। मित्रांनो लागवडीमध्ये असं नियोजन अवलंबास आपल्याला जवळजवळ एकरी एका वर्म्याचे जवळ एक पाटी 10 किलो कांदे जर गृहीत धरले तर आपल्या एका एकरामध्ये आपण हिशोब लावून घ्या का आपल्याला किती कांदे वाढतात। तर मित्रांनो आपण प्रॅक्टिकलरित्या आपल्या शेतामध्ये बसून आपण व्हिडिओ बनवत असतो। तर जे काही शेतकरी मित्रांना आपला व्हिडिओ आवडला ते आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल ओव्हर ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर पडेल। तर धन्यवाद मित्रांनो, जय जवान जय किसान।